तर गाइस फायनली आपण पोहोचलो आहोत कोल्हापूरमध्ये। हे बघा दख्खनचा राजा इथून एंट्री आहे। Everybody knows that I'm breaking down. Everybody knows I ain't faking now. Everybody knows my heart's vacant now. Yeah, she hates me now, I made mistakes but now I don't ever wanna be alone. I don't really ever feel at home. On my own, in the zone, that's the only way I know. Feeling low, about to blow back up. Here I won't ever let the doubt creep in. Gotta pop a couple more aspirin. I don't think I'll ever let you in. Easier to break it off best friends. I don't really understand myself. I don't really understand, need help. I don't wanna be left on the shelf. Couldn't even hear me if I yelled. It's so cold outside, I'm alone. तर गाइस फायनली आपण पोहोचलो आहोत कोल्हापूरमध्ये ज्योतिबा मंदिर, ज्योतिबा देवी दर्शनासाठी आलो आहोत। म्हणजे आमचा फिक्स नव्हतं की जाणार आहे म्हणून, आम्हाला टाइम भेटला म्हणून आलो। कारण की जेव्हा आपण तिथं गेलतो तिथं गर्दी नव्हती एवढी म्हणून आपल्याला दर्शन लगेच भेटलं। तर चला आता जाऊया ज्योतिबा दर्शनसाठी। आणि माझ्या फोनमध्ये बॅटरी पण नव्हती त्यामुळे मी फोन चार्जिंगला लावलेला। नशीब ते पॉवर बँक होता गाडीमध्ये, त्यात मी लावला चार्जिंगला। आणि आता चला जाऊया दर्शनासाठी। तर काय बघू शकता, तर हे बघा दख्खनचा राजा इथून एंट्री आहे। हा जो आहे हे पहिलं मंदिर आहे इकडं, आणि आय मीन दर्शनासाठी। आणि दुसरं आहे ते दुसऱ्या ऑपोजिट साईडला आहे। तर हे झाल्यावर आपण त्या साईडला जाणार आहोत। तर पहिले इकडं जाऊया। आणि इथं कसं, इथं एक पुजारी आहे काय माहीत होतं मला। तर इकडं पुजारी आहे, तर ते कसे आमच्या ओळखीचे। आणि मामा बोलले नको जाऊ, तर त्यांना आम्ही फोन केला तर ते खाली थांबले। त्यांच्यामुळं आमचं लवकर दर्शन होईल, कारण की इथं पण खूप गर्दी असते। त्यांच्यामुळं होईल आपलं लवकर दर्शन। तर चला आता जाऊया खाली, त्यांना भेटूया। तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे ज्योतिबाचं। पहिल्या मंदिरचं झालेलं आहे, आता दुसऱ्या मंदिरासाठी आम्ही जाणार आहोत। ऑपोजिट साईडला जसं तुम्हाला मागाशी बोललेलो मी, तर खाली आम्हाला पुजारी भेटलेले। तर मला ते जे व्हिडिओ काढता भेटलं नाही, कारण की ते पुजारी बोलले की तिथली पूजा चालू आहे देवाची, तर त्यामुळं व्हिडिओ काढू नाही शकत। जेव्हा पूजा होते त्यांची तेव्हा तुम्ही व्हिडिओ काढू शकता। तर आपल्याला ते चांगला नव्हता त्यामुळे व्हिडिओ काढायला नाही भेटला। आणि आपल्या इकडं पाऊस सुरू झालेला आहे, चला जाऊया। तर काही दर्शन झालेलं आहे पहिल्या मंदिरचं, आता आपण दुसऱ्या मंदिरमध्ये जाणार आहोत। आणि पाऊस पहिल्यापेक्षा जास्तच वाढला आहे, तर बघू आता भिजलो तर नाही अर्ध। आणि तुम्ही चुकून पण व्हाईट कपडे घालू नका, कारण की इकडं पण गुलाल वगैरे उडलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर चला गॅस फायनली पोहोचलो आपण आपल्या गाडीकडे, ते बघा। आणि आता आपण गाडीवरून खाली जाणार आहोत, कारण की तिथे पार्किंगसाठी जागा आहे आणि तिथून लगेच दर्शनासाठी आहे। तर चला गाडीमध्ये जाऊया। बाकीचे माझी मम्मी मामी ते लोक गेलेले आहेत, आपण मागून जाऊया। ये चल, ये ना करते, इथं जा, पुढे जा, ये इकडे ये लवकर जा आतमध्ये, पाऊस पडतो लय। हे बघा गाइस पाणी पूर्ण आतमध्ये आलेलं आहे, जाम पाऊस वाढला जोरात। हे बघा भिजलोय मी पूर्ण अख्खा, तुम्ही पण भिजलाय ना। आपण जाणार आहोत या मंदिरमध्ये,
हे पावलं म्हटलं जातं त्या मंदिरला, असं त्या वरच्या मंदिरचं. तर इथून एंट्री आहे. तर चला जाऊया, ह्याचं पण दर्शन घेऊया. आपले मम्मी मामी आणि माझी बहीण इथंच आहे. इथंच आणली गाड्याची. चला. तर गाईस या देवीचं पण दर्शन झालेलं आहे आणि पाऊस थोडा कमी झालेला आहे म्हणून मी बोललो येतो जरा. तर आता जाऊया. आता आम्हाला भूक लागलेली आहे कारण की सकाळी आम्ही नाश्ता केला, त्याच्यावर दुपारी आपण मिसळपाव खाल्ला आणि त्यानंतर काहीच खाल्लं नाही आपण. तर आता जाऊया हॉटेलमध्ये आणि जेऊया आणि तिथून बघूया कुठं जायचं आहे. मला पण माहिती नाही हॉटेलवर जायचं आहे राहायला का आपल्या घरी जायचं आहे. तर बघूया. तर गाईस हॉटेलचं नाव काय? हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह. तर इथं आपली गाडी आहे आणि आपण या हॉटेलवर आता जेवायला जाणार आहोत. आणि हॉटेलला पोचता काहीच आम्हाला रात्र झाली आहे. तर आता जाऊया हॉटेलमध्ये आणि खाऊया आणि खाऊन झालं की आपण घरी जाणार आहोत. तर चला थोडंसं खाऊया. तर गाईस आपलं जेवण आलेलं आहे. हे बघा, रोटी, हे डाळ आहे आणि ती काजू मसाला. तर खाऊया. कसं वाटतं आम्ही? छान आहे काय? तुम्ही तर हर टाईम येता ना इकडं. चला करूया. तर गाईस आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत घरी. तर जाऊया आपण. बघा हॉटेल असं होतं. तर तुम्ही पण येऊ शकता या हॉटेलमध्ये खायला. जेवण एक नंबर होतं आणि इकडं खूप पब्लिक येतात असे लांबून इथं जेवायला. बघा इथं अशी बस उभी आहे ट्रॅव्हलवाली. तर खूप सारे बसेस येतात आणि इकडे उभे राहतात आणि इकडे जेवायला येतात. चला आपण जाऊया आता घरी. लाईट चालू. तर काय फायनली आपण पोचलो आहोत घरी आणि आता थोड्याच वेळात आपण फ्रेश होणार आहोत आणि झोपणार आहोत. तर जाऊया, फ्रेश होऊया आणि मग झोपू. आय होप गाईस तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर व्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच शेअर करा. आणि आज मी पहिल्यांदा मराठीमध्ये व्लॉग केलेला आहे. तर तो तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय. I ain't tryna tell you what to do, we're tryna play cool. Baby, I ain't playing by your rules.